आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होईल। दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नात सरासरी 74 कोटींनी वाढ। मात्र महिन्याभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी कमी झाले। बेस्टने उपक्रमाला 2016 ते आतापर्यंत पालिकेकडून 11,000 कोटी रुपयांचं अनुदान। मुंबईतील ससून डॉकमध्ये शनिवारपासून मच्छीमार महिलांना मासे विक्रीसाठी पुन्हा परवानगी। 2 जून रोजी मत्स्य विभागाने ससून डॉकमध्ये मासे विक्रीला प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले होते। मुंबईतील मरीन ड्राईव्हवर उच्च दर्जाचे टेट्रापॉड टाकण्याचं काम सुरू। हे टेट्रापॉड 100 वर्ष टिकणार आहेत। भरती ओहोटी आणि मातीची धूपही रोखणार आहेत। मुंबईतील घाटकोपर वर्सोवा मेट्रोला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद। गेल्या 11 वर्षाच्या कालावधीत तब्बल 111 कोटी लोकांचा मेट्रोने प्रवास। मेट्रो 1चा आज 11व्या वर्षात पदार्पण। पुण्याच्या हिंजवडीतील मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे। कात्रज चौकातील वाहतूक आता पूर्ववत। संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ माणिक राजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी ओढणार। कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून खिलार जातीच्या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय।